हाय हॅलो नमस्कार. तर कसं आहे सर्वजण मजेत? मी पण मजेतच आहे. तर सर्वजणांनी हॅपीच राहायला पाहिजे, प्रत्येक दिवस हे अंदाज जगा. तर आज आमची सुरुवात मॉर्निंग झोक्यापासून झाली. तर तुम्ही म्हणता पंचमी तर होऊन गेली ना, आज कसं काय झोके खेळतात? तर आम्ही चाललो होतो आज सप्तशृंगी माता दर्शनासाठी आणि इथे आम्ही गाडीला हवा मारण्यासाठी थांबलो होतो आणि तिथे दिसला झोका. तर पंचमीला तर झोका आमच्या तिकडे कोणी बांधलेलंच नव्हतं, त्यामुळे खेळलंच नव्हतं. आणि इथे झोका दिसला तर आम्ही सगळेजण खाली उतरलो आणि 5-5 झोके खेळायला लागलो. तर झोक्याचा इथे आनंद घेतला आम्ही. सगळेजण पाळीपाळीने खेळलो आणि जायचं पण होतं कारण खूप लांब होतं आणि आम्ही आता निघालो आहे इथून. तर त्यानंतर 1 तासाने आम्ही इथं चहा पिण्यासाठी थांबलो आणि चहा मस्त होता. छानपैकी तर चहा घेतला आणि आज तर उपवासच होता, त्यामुळे कुरकुरे वगैरे घेतले, म्हणजे उपवासाचे जे असतात वेपर्स वगैरे ते घेतले. त्यानंतर छानपैकी चहा घेतला आणि आता इथून आम्ही निघालो. तर बघू शकता इतकं धुकं पडलेलं होतं आणि पाऊससुद्धा भुरभुर चालू होती आणि तिकडे जास्त पाऊस असतोच. बघू शकता वातावरण किती मस्त आहे, छान आहे. तर आता आम्ही इथे पोहोचलो आहे. इथे कॉम्प्लेक्स आहे, तर इथं फ्रेश होण्यासाठी आम्ही थांबलो. त्यासाठी बघू शकता आता मुलीचा नवस होता की गुडघ्यावर पायऱ्या पूर्ण चढायच्या म्हणून, आणि पूर्ण पायऱ्या चढल्या. अक्षरशः मला तिच्याकडे बघून म्हणजे खूप डोळ्यात पाणी झालं अक्षरशः. तर किती कॅपॅसिटी तिची, म्हणजे गुडघ्यावर पूर्ण तिने देवीच्या पायापर्यंत गुडघ्यावर गेली ती. आणि इथे मी प्रसाद घेतला होता पिशवीत घेऊन, मग पिशवीमध्ये होता तो. नेमकी इथे माकड होते आणि त्यांनी माझी पिशवी सोडून घेतली आणि आता लाईनीमध्ये होतो. दर्शन खूप मस्त झालं, छान झालं, कारण की एवढी गर्दी नव्हती. आम्ही मागच्या वेळेस नवरात्रामध्ये गेलो होतो तेव्हा खूप गर्दी होती आणि जास्त गर्दीच नव्हती, त्यामुळे छानपैकी दर्शन झालं मस्त. बघू शकता, कारण एवढे लांब जाऊन दर्शन झालं तर छान वाटतं. आणि इथे मंदिरात म्हणजे देवीचं खूप सत्व आहे. आपण जो बी इच्छा मागतो ते 100% पूर्ण होतात, म्हणजे देवी. आणि मला खूप म्हणजे अनुभव आलेला आहे. बघू शकता किती मस्त देवीचं म्हणजे मूर्ती आहे, किती छान आहे. तर ज्यांना माहीत नसेल त्यांनी व्हिडिओमध्ये बघा आणि छानशी कमेंट करा. आता आम्ही आलो आहे खाली, इथं चालू होतं नुसतं बघायचं काम. तर काही घेतलं तर नाही, पण मग घ्यायला पण खूप महाग असतं बाहेर ठिकाणी. तर थोडीफार शॉपिंग केली. त्यानंतर आम्हाला खूप लागली होती भूक, तर आम्ही खिचडी घरूनच करून घेतली होती. त्याबरोबर पेरू आणि पापड वगैरे तळून घेतले होते घरूनच, कारण उपवास होता, म्हटलं बाहेर काही भेटतं. तर छानपैकी तिथं चहा घेतला. त्यानंतर थोडेसे मुलांनी वेपर्स घेतले. आता घरी आलो, घरी चालू आहे स्वयंपाक. तर मला करायचं होतं वरण भात आणि ढोबळी मिरचीची भाजी केली सुक्की आणि पोळ्या छानपैकी. बघू शकता तुरीच्या डाळीचं वरण केलं आणि राईस. आज मी दरवेळेस इंडिया करत असते, पण आज थोडा वेगळाच होता. तर मला त्याचा पाण्याचा अंदाज काही कळालाच नाही. आज थोडंसं पाणी जास्त झालं होतं भातामध्ये. हा जो राईस होता हा इंद्रायणी होता, थोडंसं चिकटच झाला. तर आता छानपैकी आपल्याला झाला आहे वर. आणि इकडे शिमला मिरची बनवलेली आहे मी. आता पोळ्या अजून मला बनवायच्या, भातसुद्धा लावायचं होतं आता छानपैकी. तर आपला व्हिडिओ कसा झाला आहे कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असतं सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. मस्त खा, स्वस्त राहा आणि काळजी घ्या आणि प्रत्येक दिवस हे आनंदात जगा. तर बघू शकता आज काय काय आहे जेवणासाठी. चला तर बाय.